फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स याचे फॉर्म्युले जे आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत. त्यात आपण सुरुवातीला साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा, टॅन 2 थिटा शिवाय त्याचे जे हाफ अँगल फॉर्म्युले आहेत ते साइन थिटा बाय 2 साठीचे आपण फॉर्म्युले ते पाहिलेले आहेत. तसंच आपण साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय 2, कॉस थिटा बाय 2 त्या प्रकारचे आपण त्याचे रिमार्क्स म्हणून जे फॉर्म्युले आहेत तेच थिटा ऐवजी आपण थिटा बाय 2 रिप्लेस केलेला आहे, तेही फॉर्म्युले पाहिलेले आहेत. आणि शिवाय आपण साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा, टॅन थिटा यांचे देखील आपण फॉर्म्युले त्या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यांचा यूज जो आहे तो आपण एक्सरसाइज 3.3 मध्ये करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.3 ला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण जे एक्झाम्पल पाहिलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण त्या फॉर्म्युल्याचा जो आहे तो यूज केलेला आहे. त्यात आपण 2 एक्झाम्पल घेतलेली आहेत. आता पुढे आपल्याला एक्सरसाइज 3.3च्या तिसऱ्या एक्झाम्पलकडे वळायचं आहे. आता हे एक्झाम्पल्स जे आहेत ते टू दॅट टाईपचे आहेत. त्यांच्यात आपल्याला एलएचएस कन्सिडर करायला लागतो आणि आरएचएस जे आहे त्याचा आन्सर दाखवायला लागणार आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत ज्यात आपले जे सगळे फॉर्म्युले मी आता जे बोललेलो आहे ते सगळे फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करायला लागणार आहे. तर बघूयात. सुरुवातीला आता असेही फॉर्म्युले आपण शिकलोय की ज्यांना आपण मॉडिफाईड केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जरी कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 प्रकारचे, पण त्यांना आपण आणखी वेगळ्या प्रकारे मॉडिफाईड करून वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना आपण लिहू शकत ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल बघूयात. 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. याला आपण कन्सिडर करूयात एलएचएस. तो आहे 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा. आता एलएचएस कन्सिडर केलेला आहे तर आपल्याला आरएचएस आन्सर दाखवायचा टॅन स्क्वेअर थिटा. सुरुवातीला 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे तो आहे 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन जे आपण डबल अँगल फॉर्म्युले पाहिलेत त्याचा आपण या ठिकाणी मॉडिफाईड केलेला फॉर्म्युला वापरतो आहोत. तसंच हा 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 गेट कॅन्सल आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर आहे तर टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला मिळणार आणि हाच आहे आपला आरएचएस. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल ते सॉल्व्ह करू शकतो. तर फॉर्म्युले आपल्याकडे असले पाहिजे, त्यांचं ऍप्लिकेशन जमलं पाहिजे. नेक्स्ट बघूयात. साइन 3x प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस 3x मायनस कॉस एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू 0. याला देखील आपण नेहमीप्रमाणे एलएचएस कन्सिडर करूयात. तो आहे साइन 3x प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स कॉस 3x मायनस कॉस एक्स कॉस एक्स. परत इथे तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर साइन 3x आलेला आहे, कॉस 3x आलेला आहे. म्हणजे इथे आपण परत तेच फॉर्म्युले यूज करणार आहोत जे आपण ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले लिहून घेतलेले आहेत. ट्रिपल अँगलचे फॉर्म्युलेमध्ये साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा या दोघींचे फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करायला लागणार आहेत. जे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात इथे साइन 3x चा फॉर्म्युला काय होईल बघा. 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स असा हा फक्त साइन 3x चा फॉर्म्युला तयार झाला, तो आपण वापरलेला आहे. प्लस हा साइन एक्स ऍज इट इज आणि त्याला मल्टिप्लाय आहे तो साइन एक्स तो ऍज इट इज. पुढे ही प्लस साइन कंटिन्यू प्लस इथे स्क्वेअर ब्रॅकेट कुठे कम्प्लीट केलाय ते पण बघत चला. इथे ही प्लस साइन जी आहे तिथून आता कंटिन्यू हे एक्झाम्पल पुढे घेतोय. ते परत कॉस 3x चा फॉर्म्युला आहे. अगेन कॉस 3x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स आणि त्याला मायनस केल्यानंतर हा कॉस एक्स आहे आणि त्याला बाहेर मल्टिप्लाय कॉस एक्स आहे. पुढच्या स्टेपला तुम्ही ऑब्झर्व केला असता तर हा 3 साइन एक्स ही टर्म जी आहे ही टर्म साइन एक्स ची दिसते आहे, तशी ही 3 कॉस एक्स आणि हा मायनस कॉस एक्स आहे. तर या दोन्ही टर्म्सला आपण एकत्रित त्यांची ऍडिशन करू शकतो. तर इथे काय होईल बघा मग. हा 3 साइन एक्स आणि हा साइन एक्स मिळून 4 साइन एक्स आणि हा मायनस 4 साइन क्यूब एक्स जो आहे तो ऍज इट इज असेल. पुढे त्यांच्या बाहेर मल्टिप्लाय आहे तो साइन एक्स ऍज इट इज. पुढे प्लस आता ही खालची स्टेप आपण सिम्प्लिफाय करतो आहोत. इथे देखील हा 4 कॉस क्यूब एक्स ऍज इट इज राहील आणि हा मायनस 3 आणि हा मायनस असा मिळून 4 कॉस क्यूब एक्स मायनस 4 कॉस एक्स त्याला असं लिहिता येईल आणि त्यांच्या बाहेर जो मल्टिप्लाय आहे कॉस एक्स तो ऍज इट इज असणार आहे. त्यानंतर बघूयात आता मध्ये जर याला मल्टिप्लाय केलं तर 4 साइन इंटू साइन हा साइन स्क्वेअर एक्स होईल. याला मध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस 4 हा साइन रेस टू 4 एक्स होईल. परत याला मल्टिप्लाय केलं तर प्लस हा 4 कॉस रेस टू 4 एक्स होईल आणि याला मल्टिप्लाय केलं तर मायनस 4 कॉस स्क्वेअर एक्स होईल. आता इथे दिसतंय की 4 पण कॉमन निघतोय आणि शिवाय रेस टू 4च्या पण 2 टर्म्स आहेत आणि स्क्वेअरच्या पण 2 टर्म्स आहेत. तर याच्यामध्ये ही जी स्टेप दिसते आहे याच्यामध्ये दोघी रेस टू 4 दिसत आहेत. तर मी इथे काय करतो 4 जर मी समजा कॉमन काढला तर इन ब्रॅकेट इथे आणि मायनस साइन पण समजा कॉमन काढूया. तर त्याच्या आधी आपण यातनं 4 कॉमन काढला आणि ते साइन स्क्वेअर एक्स मायनस हा इथे येईल कॉस स्क्वेअर एक्स
हा ॲज इट इज आणि इथे मायनस साईन जर कॉमन काढली तर इथून 4 देखील कॉमन निघेल आणि ब्रॅकेट राहील साइन रेस टू 4x आणि मायनस, कारण मायनस साईन कॉमन काढल्यामुळे इथे येईल कॉस रेस टू 4x. त्यानंतर ही स्टेप जी आहे ती अशीच राहू द्या. ही जी टर्म आहे ती अशीच राहील, हिला सिम्प्लिफाय करता येणार नाही, करू तरी पण काही उपयोग होणार नाही. आणि मात्र ही जी नंतरची टर्म दिसते आहे इथे याला स्क्वेअरचा स्क्वेअर लिहिता येईल. साइन रेस टू 4x म्हणजे साइन स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर, तसं हा आपण लिहिता येईल. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जो आहे तो आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर इथे येईल मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि इन सेकंड ब्रॅकेट कॉस साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. अशा पद्धतीने आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करता येईल. आणि ही आयडेंटिटी तयार झालेली आहे, फंडामेंटल आयडेंटिटी. तर त्यानुसार तिथे जे आहे ते आपल्याला मिळणार आहे 1. -4 इंटू 1 तो मी लिहत नाही, त्याची आवश्यकता नाही. इथे साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. तर या दोघी टर्म्स आपण जर पाहिला तर इथे प्लस आहे आणि मायनस आहे, दोघी टर्म सेम आहेत. प्लस मायनस केल्यावर तो कॅन्सल होईल आणि आपल्याला जे मिळतंय तो असं आपला RHS. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूयात. कॉस एक्स प्लस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय अपॉन 2. त्याला देखील नेहमीप्रमाणे आपण LHS जो आहे तो कन्सिडर करणार आहोत. आणि इथे आता जे दिसतंय LHS मध्ये कॉस एक्स प्लस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर दिसतंय, याचा अर्थ आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी आधी वापरायला हवा. तर इथे आपण सुरुवातीला जो फॉर्म्युला आहे आपला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, तर त्यात फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, हे फक्त या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन झालं. त्यानंतर प्लस साईन हे ॲज इट इज परत ह्या ब्रॅकेटला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, परत एकदा आपण तेच वापरणार आहोत. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे तो आहे साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स इंटू कॉस साइन वाय आणि प्लस साइन स्क्वेअर वाय. त्या पद्धतीने बघा इथे जर दिसलं आपण तर इथे हा कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स या टर्म जर आपण जवळ आणल्या तर आपल्या लक्षात येईल इथे कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स या टर्म जवळ या करता आणूयात, कारण यांचा मिळून फंडामेंटल आयडेंटिटी तयार होते आहे. सेम वे जर आणखी ते पाहत असाल तर इथे 2 कॉमन निघतो या दोघी याच्यामध्ये आणि दोघी टर्म्स जे आहेत ते सेम दिसत आहेत. याच्यात फक्त कॉस एक्स कॉस वाय आणि ते साइन एक्स साइन वाय आहे, पण 2 मात्र सेम आहे. तर याच्यामध्ये देखील आपण जो 2 आहे तो कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढल्यावर इथे मिळणार आहे कॉस एक्स कॉस वाय आणि मायनस साइन एक्स साइन वाय. त्यानंतर परत ही जी कॉस वाय ची टर्म आहे कॉस स्क्वेअर वाय आणि साइन स्क्वेअर वाय या दोघी टर्म सुद्धा जवळ घेतल्या तिथे प्लस साइन स्क्वेअर वाय आणि कॉस स्क्वेअर वाय मिळणार. आता परत ह्या दोघी आयडेंटिटीज तयार होत आहेत. दोघी आयडेंटिटी आहेत म्हणजे इथे 1 येईल प्लस 2 आणि हा फॉर्म्युलाच तयार होतो आहे. आपण जे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले शिकलेलो आहोत त्यात हा कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला तयार होतो आहे. इथे येईल कॉस एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि हा परत 1 कारण आयडेंटिटी आहे. मग हा 1 प्लस 1 हा इथे 2 होणार प्लस 2 कॉस ऑफ एक्स प्लस वाय. त्यानंतर याच्यात 2 कॉमन निघतोय, इन ब्रॅकेट राहील 1 प्लस कॉस एक्स प्लस वाय. आणि आपण परत ते मॉडिफाईड जे हाफ अँगल फॉर्म्युले शिकलेलो आहोत, रिमार्क आपण घेतलेला आहे मागील व्हिडिओमध्ये, त्यात 1 प्लस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 हा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर इथे आपल्याला जे मिळतंय ते असं आहे 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय अपॉन 2 अशा पद्धतीने. आणि मग ह्या दोघींचा प्रॉडक्ट जर घेतला तर आपल्याला जे मिळतं आहे तोच असणार आहे आपला RHS. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. फिफ्थ tan x प्लस cot x इज इक्वल टू 2 cosec 2x. देखील LHS कन्सिडर करूयात. कन्सिडर LHS tan x प्लस cot x इज इक्वल टू tan म्हणजेच काय साइन अपॉन कॉस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस cot x म्हणजे काय कॉस एक्स अपॉन साइन एक्स. हे देखील नेहमीप्रमाणे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स येईल, कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स येईल आणि अपॉन राहील साइन एक्स इंटू कॉस एक्स किंवा कॉस एक्स इंटू साइन एक्स. इथे येईल 1 अपॉन हा साइन एक्स इंटू कॉस एक्स. आपल्याला आन्सर हवा आहे कोसेक 2x, म्हणजे याचा अर्थ आपल्याला गरजेचं आहे
साइन 2x अपॉनला आणणं. मग इथे आपण 2 जर ऍडजस्ट केला तर एक फॉर्म्युला तयार होतो. 2 ऍडजस्ट केला, मी वरती 2 आणि अपॉनला 2 घेतला. 2 ऍडजस्ट करण्यामागचं रिझन हेच आहे की हा अपॉनला 2 साइन एक्स कॉस एक्स हा फॉर्म्युला तयार होतो आहे. डबल अँगल फॉर्म्युला साइन 2x चा. इथे येईल 2 अपॉन साइन 2x आणि 1 अपॉन 2 इंटू हा 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक 2 कोसेक 2x. अशा पद्धतीने आपल्याला हा जो आहे तो RHS मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 6. cos x plus sin x upon cos x minus sin x minus cos x minus sin x upon cos x plus sin x is equal to 2 tan 2x हे आपल्याला दाखवायचं आहे. नेहमीप्रमाणे कन्सिडर LHS. LHS is equal to cos x plus sin x upon cos x minus sin x minus cos x minus sin x upon cos x plus sin x इक्वल टू, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल बघा, cos x प्लस sin x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos x मायनस sin x इंटू cos x प्लस sin x. परत इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला येईल. इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायला लागणार. तर ते फॉर्म्युला जर वापरले ते काय येईल बघा, तर cos स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स याला क्रमाने लिहितो, प्लस हा साइन स्क्वेअर एक्स होईल. तसंच हा मायनस साइन आहे, ब्रॅकेट गरजेचं आहे. तर परत ए मायनस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर cos स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि प्लस साइन स्क्वेअर एक्स. आणि अपॉनला जे आहे त्यात देखील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा जर फॉर्म्युला अप्लाय केला गेला तर इथे येईल cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. इथे cos एक्स मायनस साइन एक्स आणि cos एक्स प्लस साइन एक्स आहे. तर हा हा फॉर्म्युला आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आहे. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये मायनस आणि एका ब्रॅकेटमध्ये प्लस साइन असताना. तर हा इथे साइन स्क्वेअर एक्स आधी लिहिला, प्लस हा cos स्क्वेअर एक्स दिला, म्हणजे हे जवळ लिहिले, प्लस हा 2 साइन एक्स इंटू हा cos एक्स मायनस इथे आता याच्या ब्रॅकेटच्या आत देखील दिसतंय की साइन स्क्वेअर एक्स आणि cos स्क्वेअर एक्स आहे, त्यांना जवळ आणूयात. आणि हा मायनस 2 साइन एक्स cos एक्स. परत आता आयडेंटिटीज तयार झालेल्या आहेत आपल्याकडे, जे आयडेंटिटी आणि हा सुद्धा फॉर्म्युला तयार झालेला आहे. हे सगळे जे आहेत ते आपल्याकडे आयडेंटिटीचे फॉर्म्युले शिवाय हा cos 2x चा फॉर्म्युला आहे. cos 2x शिवाय हे फॉर्म्युले, हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला तयार होतो आहे, हा डबल अँगल फॉर्म्युला तयार होतो आहे आणि हा देखील आयडेंटिटीचा फॉर्म्युला तयार होतो आहे. इथे हा 1 येईल, प्लस हा साइन 2x, त्यानंतर हा मायनस साइन मायनस 1 आणि प्लस, कारण की मायनस साइन आत गेल्यावरती हा परत फॉर्म्युला तयार होतोय साइन 2x चा अपॉनला cos 2x. मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल आणि साइन 2x प्लस साइन 2x हा काय 2 साइन 2x इक्वल टू 2 साइन 2x आणि अपॉनला ही cos 2x. हा साइन अपॉन कॉस जो आहे तो टॅन होऊन जाईल, कारण साइन अपॉन कॉस टॅन येतो आणि हा 2 होताच, म्हणजे ऑलरेडी इथे 2 आहे. हा जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता RHS तो मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड मधील 7. स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 प्लस 2 cos 8x असं दिसतंय आणि आपल्याला फायनली दाखवायचं 2 cos x हे आन्सर. तर दिसायला जरी हे आपल्याला थोडंसं अवघड वाटत असलं तरी आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा यूज करून हे आपल्याला अगदी इझी वेने सॉल्व्ह करता येईल. त्यासाठी आपल्याकडे फक्त फॉर्म्युले असणे आणि ते अप्लाय करता येणे गरजेचं आहे. इथे बघा, इथे 2 कॉमन निघतोय, इन ब्रॅकेट इथे 1 प्लस cos 8x आहे आणि परत आपण हाफ अँगलचा जो मॉडिफाईड केलेला फॉर्म्युला आहे तो जर इथे अप्लाय केला इथे काय होईल बघा, हा 2 प्लस अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 आणि ते हा बघा 1 प्लस cos 8x आहे. तर याला परत आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, म्हणजे तुम्हाला म्हटलो की डबल अँगल फॉर्म्युला आपण मॉडिफाईड केलाय, त्यानुसार इथे येईल 2 इंटू cos स्क्वेअर 4x हाफ होईल. आपण हाफ अँगल जर वापरला तिथे 8x अपॉन 2 तो 4x होत जाईल. मग एक्झॅक्टली आता प्रत्येक वेळेला तोच फॉर्म्युला आपल्याला रूट मध्ये वापरत जायचा आहे, तसं तसं त्याला आपण वापरत जाऊ, त्याप्रमाणे तो रूट मधून
बाहेर बाहेर निघत जाईल. जसं की आता इथे हा 2 प्लस या दोघींचं स्क्वेअर रूट जर काढलं तर ते 2 येईल आणि याचं स्क्वेअर रूट फक्त येणार कॉस ऑफ 4x. अशा पद्धतीने परत या ठिकाणाहून 2 जो आहे तो कॉमन निघेल. हे 2 कॉमन काढला इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 4x. अगेन तोच डबल अँगल फॉर्म्युलाचा मॉडिफाईड केलेला फॉर्म्युला जो तो तयार होतोय. परत आपण त्याला त्या स्वरूपात जर लिहिला तर हा 2 प्लस अंडर रूट हा 2 आणि इथे येईल 2 इंटू परत हा फॉर्म्युला लिहिला कॉस स्क्वेअर इथे येईल 2x. कारण याचा हाफ आपण करतोय 4x चा हाफ इथे 2x येतोय. नंतर परत याचा स्क्वेअर रूट निघेल 2 इंटू 2 चा स्क्वेअर रूट इथे 2 हा प्लस 2 हा याचा स्क्वेअर रूट काढला तिथे येईल 2 हा स्क्वेअर रूट याचं काढलं आणि याचंही तसंच निघेल कॉस स्क्वेअर एक्सचं पण स्क्वेअर रूट काढला तिथे येईल फक्त कॉस 2x. यातून परत जर 2 कॉमन काढला इथे आता हा 2 कॉमन निघतोय परत स्क्वेअर रूटच्या आतच 2 कॉमन काढला इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 2x इथे राहील. नंतर हा स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि ते परत 1 प्लस कॉस 2x जो आहे त्याचा परत तोच फॉर्म्युला वापरला हाफ अँगलचा आपण मॉडिफाईड केलेला इथे येईल 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हा 2 इंटू 2 याचा स्क्वेअर रूट काढला तर 2 येईल आणि हा याचा स्क्वेअर रूट काढला तर फक्त कॉस एक्स. हाच आपल्याला आर एस एस जो आहे तो दाखवायचा होता. झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 8 कन्सिडर एलएचएस नेहमीप्रमाणे शोधॅट आहे म्हणून तिथे हा 16 साइन थिटा कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा. हे जरी आता दिसायला ते खूप सारे साइन कॉस दिसतात पण आपल्याला एक ऑब्झर्व करायचं की आपल्याला साइन मध्ये आन्सर दाखवायचं आहे. म्हणजे इथे कुठेतरी हे कॉस सगळे जे आहेत ते साइन मध्ये कन्वर्ट आपल्याला झाले पाहिजे. असे काही डबल अँगल फॉर्म्युले जे आपल्याकडे आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी यूज करायला लागतो. मग त्यात 2 मल्टिपलची गरज असते. मग आता हा 16 आहे त्याला मी 8 दुने 16 तर 2 याला मल्टिप्लाय करून लिहिला ऍडजस्ट करून तर इथे बरोबर आपल्याला तो फॉर्म्युला मिळतो. आता एवढं फॉर्म्युले पाठांतर असणं आणि ते अप्लाय करता येणं इथे गरजेचं आहे. हा 8 हा साइन 2x चा फॉर्म्युला मिळतो आहे म्हणजे साइन 2 थिटा इथे होऊन जाईल. नंतर हा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा होईल. इक्वल टू इथे परत हा 8 4 दुने 8 त्याला या स्वरूपात लिहिता येईल 8 म्हणजे परत हा साइन 2 थिटा म्हणजे एकच फॉर्म्युला आहे जो आपण कंटिन्युअसली अप्लाय करतो आहोत. तोच फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक वेळेला अप्लाय करावा लागणार आहे. तसे इथे हा आहे ते आता इथे तयार होताना हा फॉर्म्युला तयार झाला टोटली आणि बाकीचं हे कॉस 4 थिटा कॉस 8 थिटा जो आहे ॲज इट इज आहे. म्हणजे आता हेच वर्किंग जे आहे ते कंटिन्यू राहील आणि मग इथे येईल 4 इंटू याला समजा मी 4 आणि हा साइन ऑफ 4 थिटा होईल इंटू हा कॉस 4 थिटा इंटू हा कॉस 8 थिटा. तसंच हा परत 2 इंटू 2 याला लिहिला तर इथे याला तो 2 मल्टिप्लाय होईल हा कॉस 4 थिटा इंटू हा कॉस 8 थिटा आणि मग हा परत फॉर्म्युला तयार झाला बघा. इथे येईल हा 2 आणि हा साइन 8 थिटा तो हा कॉस 8 थिटा. अगेन हे दोघींचा मिळून जो आहे तो परत फॉर्म्युला तयार होतो आहे आणि हा आता याचा दुप्पट होतोय प्रत्येक वेळेला. इथे 8 दुने 16 2 चालला जाईल. हा संपूर्ण याचा एकच फॉर्म्युला तयार होईल जो आपल्याकडे डबल अँगल फॉर्म्युला किंवा हाफ अँगल फॉर्म्युला आहे. त्यानुसार इथे येईल साइन 16 थिटा आणि हाच आपल्याला आर एच एस जो आहे तो करायचा होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 10. नेहमीप्रमाणे कन्सिडर एलएचएस. इथे एलएचएस आहे कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता इथे दिसतंय की हाफ अँगल मध्ये आपल्याला हे जे अँगल्स आहेत ते दिसत आहेत याचा अर्थ इथे आपण हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि याचे 3 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत कॉस एक्स. त्याच्यापैकी एक जो आपल्याला शक्यतो सोपा जाईल किंवा आपल्याला त्याच्याकडे घेऊन जाईल या दृष्टीने आपण वापरायचं असतं. आणि इथे कॉसचं कन्व्हर्शन कॉस किंवा कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये होतं किंवा कॉसचं कन्व्हर्शन कॉस आणि साइन मध्ये असे 3 फॉर्म्युले त्याचे आहेत. त्यापैकी जो कॉस आणि साइन मधला आहे तो आपण या ठिकाणी अप्लाय करूया. तो असा आहे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन तसाच 1 प्लस साइन एक्स सुद्धा हाफ अँगल डायरेक्ट वापरता येणार नाही परंतु 1 ऐवजी आपल्याकडे आयडेंटिटी आहे. फंडामेंटल आयडेंटिटी जर यूज केली तर इथे येईल साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि हा प्लस परत साइन एक्सचा आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युला आहे 2 साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस इंटू कॉस एक्स बाय 2. आता परत इथे हा जर इथला जो आपण हा पूर्ण फॅक्टर पाहिला व्यवस्थित तर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर कसं काय येतो की फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर
यानुसार तयार होतोय आणि हा वरती ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतोय. म्हणजे इथे येईल कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू आणि सेकंड ब्रॅकेट कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू अपॉनला येईल. आता परत हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार झाला म्हणून हा साइन स्क्वेअर एक्स बाय टू साइन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू आणि ब्रॅकेट स्क्वेअर. यातला आता इथे एक फॅक्टर जो तो कॅन्सल होतो, जो हा दिसतोय की साइन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू साइन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू, हा एक फॅक्टर कॅन्सल होईल. रिमेनिंग जे आहे ते आपण डायरेक्ट लिहूयात. तो रिमेनिंग जे फॅक्टर्स होत आहेत ते असे आहेत कॉस ऑफ एक्स बाय टू मायनस साइन ऑफ एक्स बाय टू अपॉन इथे येईल साइन एक्स बाय टू किंवा आपल्याला आधी क्रमाने लिहून घेऊयात कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू. आता परत आन्सरचं आपण जर ऑब्झर्वेशन केलं, जो आपल्याला आरएचएस दाखवायचं आहे त्यात ऑब्झर्व केल्यावर तिथे कॉट दिसतोय. म्हणजे याचा अर्थ कॉस ऐवजी आपल्याला जर कॉट आणायचा असेल तर आपण त्याला साइनने डिवाइड करणार. म्हणजे आपण संपूर्ण थ्रू आउट डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन एक्स बाय टू साइन एक्स बाय टू ने डिवाइड करूयात. ते आपल्याला बरोबर इथे कॉट तिथे 1 मिळणार आहे. कसं तर बघूयात. हा कॉस एक्स बाय टू अपॉन साइन एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू अपॉन साइन एक्स बाय टू केलं तर कॅन्सल होईल, हा अपॉनला 1 येईल. सेम वे कॉस एक्स बाय टू अपॉन साइन एक्स बाय टू प्लस हा 1, हा कॉस अपॉन साइन काय येईल माहिती कॉट एक्स बाय टू मायनस 1 अपॉन हा येईल कॉट एक्स बाय टू प्लस 1. आणि हाच जो आहे तो आपल्याला आरएचएस प्रूव्ह करायचा होता. नेक्स्ट 11 tan theta by 2 plus cot theta by 2 अपॉन cot theta by 2 मायनस tan theta by 2 इक्वल टू sec theta आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. नेहमीप्रमाणे कन्सिडर एलएचएस जो दिला आहे त्याच्यात कन्सिडर केलेला आहे. त्यानुसार आपल्याला सेक थिटा आन्सर दाखवायचा. त्यापूर्वी आपल्याकडे जे काही सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल ते करून घ्यायचं आहे. तर साइन थिटा बाय 2 अपॉनला येईल कॉस थिटा बाय 2 प्लस इथे कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2 अपॉन हा परत एक्झॅक्टली सेम वे कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2 तसंच साइन थिटा बाय 2 टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असणार आहे. त्यानुसार आपण साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 लिहितो. त्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. तर काय होतंय बघा, याने याला मल्टिप्लाय केलं इथे येईल साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नंतर याने याला मल्टिप्लाय केलं इथे येईल प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आहोत. नंतर या दोघींचं प्रॉडक्ट होईल अपॉन इथे येईल कॉस थिटा बाय 2 साइन थिटा बाय 2 अपॉन तसंच सेम इथे देखील करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे येईल कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि अपॉनला या दोघांचा प्रॉडक्ट घेतला तर साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. हा अपॉनचा जो फॅक्टर आहे तो सेम आहे, तो कॅन्सल होईल. त्यानंतर इथे जे काही उरतंय त्याचा जर आपण व्यवस्थित पाहिलं असेल तर हा आयडेंटिटी तयार होते आहे, फंडामेंटल आयडेंटिटी. हा 1 हा कॅन्सल कॅन्सल हा ठीक आहे. आपण एक स्टेप वाढवूयात. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि अपॉनला जे उत्तर आहे ते कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि फायनली हा 1 आणि हा हाफ अँगल फॉर्म्युला तयार झाला आहे कॉस थिटाचा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्यानुसार थिटा बाय 2 आहे म्हणून इथे फक्त येईल कॉस थिटा, तो कॉस थिटाचा फॉर्म्युला होता. हा 1 अपॉन कॉस म्हणजे काय बघ सेक थिटा आणि हाच आपला काय आहे आरएचएस. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12 1 अपॉन tan 3a मायनस tan a मायनस 1 अपॉन cot 3a मायनस cot a इज इक्वल टू cot 2a. हे आपल्याला आन्सर दाखवायचं आहे. तर सुरुवातीला इथे एलएचएस कन्सिडर केला नेहमीप्रमाणे. आता इथे काही गोष्टी अशा आहेत की आता हे सगळे एक तर टॅन मध्ये आणणं गरजेचं आहे, एक तर कॉट मध्ये आणणं गरजेचं आहे. आपण समजा याला इन केस टॅन मध्ये आणूयात आणि मग नंतर आपण टॅनचं कन्व्हर्शन कॉट मध्ये करू शकतो. तर हा भाग टॅन मध्ये ऑलरेडी आहे, त्याला आपण काही
लिहू शकतो. मायनस तसा हा 1/cot कॉट जो आहे 1/tan आपल्याला लिहिता येणार आहे. पुढे आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. तर हा 1/tan 3a मायनस tan a हा ॲज इट इज असणार आहे. मायनस 1 याला क्रॉस केल्यानंतर हा tan a मायनस tan 3a आणि अपॉनला येईल tan 3a इंटू tan a. तर हा रेसिप्रोकल होऊन जर वरती गेला आपल्या बेसिक मॅथमॅटिक्स नुसार आणि शिवाय जर समजा मी ही मायनस साईन जी आहे ती कॉमन काढून तिथे प्लस होत आहे आणि हा वरती गेल्यानंतर हा tan 3a इंटू tan a आणि अपॉनला येईल tan a ऐवजी tan 3a कारण आपण मायनस साईन कॉमन काढलेली आहे पॉझिटिव्ह झालेली आहे आणि ते येईल मायनस tan a. छेद समान करण्यासाठी थोडक्यात आपण हे काही केलेलं आहे हे दिसतंय. त्यानंतर इथे आता छेद समान आहे जस्ट डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे त्याचा अर्थ इथे 1 प्लस tan 3a tan a याला असं लिहिता येईल. अपॉनला जे आहे एकच डिनॉमिनेटर आहे लिहिला. बाकी पुढे याला जर आपण रेशियस फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे रेसिप्रोकलचा याला लिहिला तर फॉर्म्युला तयार होतो tan a मायनस b चा. कसा तो बघा तर tan 3a मायनस tan a अपॉन हा 1 प्लस tan 3a इंटू tan a इक्वल टू हा 1 अपॉन. आता हा जो दिसतोय ना तर हा tan a मायनस बी चा फॉर्म्युला तयार होतोय. इथे a ऐवजी 3a आहे आणि b ऐवजी a आहे. तर हा फॉर्म्युला तयार झाला tan 3a मायनस a साठीचा आपण तो पाहिलेला आहे ऑलरेडी. तर हा 1/tan आहे. 1/tan म्हणजेच काय कॉट कॉट 3a मायनस a झालं म्हणजेच 3a मायनस a जर केला तर आपल्याला a मिळतो आहे आणि हेच असणार आहे आपलं RHS. नेक्स्ट बघूया 13. नेहमीप्रमाणे कन्सिडर LHS. LHS काय दिला आहे बघा cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री cos 56 डिग्री दिला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे साइन 68 डिग्री अपॉन 16 cos डिग्री. बस फक्त फॉर्म्युला आपल्याकडे असणं गरजेचं. इथे एक ऍडजस्टमेंटची गरज आहे. अशी काय गरज आहे कसं ओळखलं गेलं हे तर इथे दिसते की 7 दुने 14 14 दुने 28 28 दुने 56 म्हणजे याचा अर्थ असा होतो की दुप्पट दुप्पट होत जात आहे. म्हणजे याला जर मी कॉस ला जर साइन 7 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे 2 साइन 7 आणि कॉस 7 चा एक फॉर्म्युला तयार होतो दुप्पट करेल साइन तो 14 होऊन जाईल. परत इथे साइन कॉस येऊन जाईल परत साइन कॉस येत जाईल आणि मग ते सिम्प्लिफाय होत जाईल. तर त्यासाठी म्हणून आपण इथे ऍडजस्टमेंट केलेली आहे किंवा आपण डिवाइड आणि मल्टिप्लाय केलेला आहे 2 साइन 7 डिग्रीने. त्यानंतर बघा आता हा दोघींचा मिळून एकत्र जर आपण केला तर हा फॉर्म्युला तयार होतो आहे. जसं म्हटल्याप्रमाणे हा फॉर्म्युला डबल अँगल फॉर्म्युला तयार होतो आहे. त्यानुसार इथे येईल साइन 14 डिग्री म्हणजे दुप्पट तो होतो. त्यानुसार हा कॉस 14 डिग्री हा कॉस 28 डिग्री कॉस 56 डिग्री अपॉन आहे तसंच साइन 7 डिग्री. परत 2 ऍडजस्ट केला तर 2 ऍडजस्ट करत इथे येईल 2 साइन 14 डिग्री कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री आणि अपॉनला येईल 4 साइन 7 डिग्री. कारण आपण 2 ऍडजस्ट केला परत तो इथला 2 ऑलरेडी होता. आता जो ऍडजस्ट केला तो 2 4 झाला. परत या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो आहे. आता पुढच्या स्टेपला आपण काय करूयात डायरेक्ट ऍडजस्टमेंटच करूयात 2 ची. 2 तर ऑलरेडी ऍडजस्ट करता येते 4 ने 8 होईलच. बाकी याचा फॉर्म्युला जो आहे तो साइन 28 डिग्री होईल इंटू हा कॉस 28 डिग्री इंटू हा कॉस 56 डिग्री. म्हणजे ऑलरेडी मी या ठिकाणी ऍडजस्टमेंट एक स्टेप वाचते आहे इक्वल टू परत हा फॉर्म्युला तयार होतो आहे. परत इथे फॉर्म्युला तयार झाला. आता इथे हा साइन 56 डिग्रीचा फॉर्म्युला तयार झाला. हा कॉस 56 डिग्री आहे तसा परत 2 ऍडजस्ट केला की हा 16 होईल आणि 16 साइन 7 होईल. पुढे मग परत हा फॉर्म्युला तयार झाला तोच डबल अँगल फॉर्म्युला. त्यानुसार इथे येईल साइन 112 डिग्री कारण 56 गुणिले 2 केल्यानंतर आणि अपॉनला आहे 16 साइन 7. आता इथे अलाइड अँगल वापरूयात कारण बघा आपल्याला पाहिजे आहे ते ऍक्च्युली 68 आणि 83. तर 68 हा 112 त्या याच्यात येऊ शकतो म्हणजे साइन 180 डिग्री मायनस 68 बरोबर आपल्याला 112 मिळतोय.
अपॉनला 7 आहे आणि ते 83 आहे म्हणजे 90 शी जवळ आहे म्हणून आपण साइन 90 डिग्री मायनस 83 डिग्री जे आहे पुढे मग अलाइड अँगलचे फॉर्म्युला यूज केले तर साईनचा साईनच राहील आणि 68 डिग्री येईल कारण सेकंड क्वाड्रंट आहे आणि ते 90 डिग्री आहे तर साईनचा कॉस होईल याचा कॉस होईल कॉस 68 डिग्री तो होईल सॉरी 83 डिग्री कारण 90 डिग्री आहे तर साईनचा कॉस होतो आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वार्टर मध्ये आहे आणि हा जो आहे तो आपला RHS करायचा होता म्हणजे जे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी यूज करतो देखील नेहमीप्रमाणे LHS कन्सिडर केला तो आहे साइन स्क्वेअर मायनस 160 डिग्री अपॉन साइन स्क्वेअर 70 डिग्री प्लस साइन 180 डिग्री मायनस थिटा अपॉन साइन थिटा इक्वल टू आता इथे आपल्याला माहिती आहे की साइन ऑफ मायनस थिटा जो आहे तो मायनस साइन थिटा येतो म्हणून सुरुवातीला इथे मायनस साइन 160 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर अपॉनला हा साइन स्क्वेअर 70 डिग्री ॲज इट इज ठेवा प्लस हा साइनचा साइनच राहील आणि थिटा 180 आहे अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करतो आहे 180 डिग्री आहे म्हणून आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह असतो पॉझिटिव्ह असेल हा फॉर्म्युला आहे साइन थिटा इक्वल टू इथे पण आता मायनसचा स्क्वेअर तो प्लस होऊनच जाईल हा साइन स्क्वेअर आणि हा जो 60 दिसतोय त्याला आपण नंतर स्क्वेअर करूयात हा 60 ला आपण 180 मायनस 20 जर लिहिला आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊन घेतला तर आपल्याला कुठेतरी आपण आन्सर कडे जातो 20च्या स्वरूपात याला पण आपण 20च्या स्वरूपात जर लिहून घेतला साइन 90 डिग्री मायनस 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर तर हा देखील आपल्या RHS कडे घेऊन जातोय प्लस हा 1 होईल इक्वल टू आता इथे हा ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू इच्छित आणि वरून अलाइड अँगलचा फॉर्म्युला परत यूज केला तर येईल साइन स्क्वेअर 20 डिग्री कारण साइनचा साइन राहतो 180 असताना आणि क्वाड्रंट सेकंड आहे तर तो पॉझिटिव्ह असतो जरी निगेटिव्ह राहिला असता तरी पण त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह झाला असता कारण स्क्वेअर आहे तसा हा साइनचा कॉस होईल आणि हा 20 आहे इथे तर 20 डिग्री होईल आणि क्वाड्रंट कुठलाही असला तर फर्स्ट आहे तर पॉझिटिव्ह असेल परंतु स्क्वेअर असल्यामुळे तो पॉझिटिव्ह झालाही असता प्लस 1 त्यानंतर हा 1 प्लस आणि हा जो दिसतोय तो साइन अपॉन कॉस केल्यानंतर टॅन स्क्वेअर 20 डिग्री येईल आणि ही फंडामेंटल आयडेंटिटी तयार झालेली आहे सेकंड नंबरची तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे तो सेक स्क्वेअर 20 डिग्री हाच काय आहे आपला RHS नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल पाहूयात एक्झाम्पल नंबर 19 sin x tan of x by 2 plus 2 cos x is equal to upon 1 plus tan square x by 2 तर इथे ऑब्झर्व केले असता लक्षात येते की इथे x by 2 दिसतोय म्हणजे असा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे आपले हाफ अँगल फॉर्म्युले आहेत ते कुठेतरी यूज करायला लागणार आहेत जे यूज करायला लागणार आहेत ते मी एका बाजूला लिहिलेले आहे तर इथे आता दिसतंय की LHS आहे sin x into tan x by 2 plus 2 cos x हा आपण नेहमीप्रमाणे LHS कन्सिडर केला तर sin x चा जो हाफ अँगल फॉर्म्युला आहे तो आपण म्हटल्याप्रमाणे sin θ equal to sin θ by 2 cos θ by 2 हा जर इथे अप्लाय केला तर इथे आपल्याला दिसतंय की tan x by 2 मध्ये आन्सर आणायचा आहे म्हणून आपण ते फॉर्म्युला यूज करतो आहोत तर इथे बघा 2 sin x by 2 into cos x by 2 into हा tan सुद्धा आपल्याला sin x by 2 आणि अपॉन cos x by 2 च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल कारण tan म्हणजे sin अपॉन cos हा 2 cos x as it is असेल त्याला आपण नंतर सिम्प्लिफाय करूयात त्यापैकी हा एक cos x by 2 कॅन्सल होईल आणि हा sin into sin स्क्वेअर होऊन जाईल कारण दोघींचा अँगल सेम आहे म्हणून sin x by 2 प्लस हा 2 cos x त्यानंतर हा परत फॉर्म्युला काय झाला बघा हा 2 sin स्क्वेअर थिटा by 2 म्हणजेच 1 मायनस cos थिटा आहे थिटा ऐवजी इथे x आहे म्हणून 1 मायनस cos x प्लस 2 cos x असं त्याला लिहिता येईल आणि हा 2 cos x मायनस cos x जर केला तिथे 1 प्लस cos x येईल तसं 1 प्लस आता परत एकदा cos थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ tan थिटा आपण जे फॉर्म्युले शिकलो sin थिटा sin 2 थिटा किंवा cos 2 थिटा असेल आणि इन टर्म्स ऑफ आपल्याला tan थिटा दाखवायचा असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण ते शिकलेलो आहोत त्याचा इथे आपण यूज करणार आहोत आणि तो हा फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 पुढच्या स्टेपला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर मिळेल बघा इथे 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 मायनस 1 हा प्लस 1 आहे आणि नंतर मायनस tan स्क्वेअर x by 2 अपॉनला संपूर्णला अपॉनला हा घ्यायला लागणार 1 प्लस tan स्क्वेअर x by 2
या पद्धतीने इथे मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय टू कॅन्सल होईल. इथे 1 + 1 हा फक्त 2 राहील आणि अपॉनला हा 1 + टॅन स्क्वेअर एक्स बाय टू. हे असणार आहे आपला RHS. हेच आपल्याला प्रूव्ह करायला लावलेलं होतं 2/1 + टॅन स्क्वेअर एक्स बाय टू. या एक्झाम्पल सोबतच ही एक्सरसाइज जी आहे 3.3 इथेच संपलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.